सणाचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी. काय करतो सकाळच्या 7-7:30 वाजलेत. आमची तयारी चालल्या गुढी उभारायची. दादा नारळ सोलतोय आणि आता जस्टच दादा बांबू म्हणतात ना रे त्याला, कळूक. आत्ताच कळूक धुवून झालाय. अगं बाई पडला. कायच आमच्यात गुढी बांधायचं चाललंय, बाडायचंच म्हणते. आमच्यात खरं तर 2 गुढी बसवणार आहे आम्ही. इथं एक, म्हणजे हे जुनं घर आहे ना, अजून एक वर आहे नवीन, त्याला एक बांधणार आहे. आमच्या इकडे बघा जुनी बैलगाडी आहे. मग किती वर्षापूर्वीची आहे ग? 30-40. शान घेतलंय आता, थोडस सारवणार आहे मी. आमचा ऋषा दादा पण आलाय आज. ठीक आहे, सगळं टाक आता, तेवढं आहे गोल कर. ह्याच आमच्यात आज नाही, उद्या कार्यक्रम आहे आमच्यात म्हणून म्हटलंय. पटपट कर की. आता आम्ही दुसरी गुढी बांधतोय. पहिली मीच बांधली ऑलमोस्ट सगळी. अरे ऋषा बसला चालवायला लागला बघ दादा. तुला 4 व्हीलर तरी येते का? कशाला गेलास पुण्याला? मग इथंच राहशील की नाही? नानांनी ट्रॅक्टर घेऊन दिला असता. मस्त जोक मारा या. तुला 2-3 मसर घेऊन दिले. मसराची काय गरज आहे? दादा आहेच की. ऋषा दादाकडे दे. काय करायचं? उभा करायची. देवाचं नाव चांगलं. देवाची सगळी नाव चांगलं ते. मी नाही बांधायची असे. ते बांधलंयच की. नाही तसं नाही. एक साइड बांधतो. रांगोळी तेवढी काढ, दोन्ही गुढी पशी पाडवं काढते आणि मग पोळ्या बघते. पोळ्या अजून हे खायचं आहे मयूर, लिंब थांब की. लावू दे तरी. अरे थांब. आधी त्या पाडवायला लावल्यावर मग का पांडव बनवायला असते. पांडवाच नसते ते, पाडव्याला असते ते ह्याच्या दिवाळीच्या. तुला कोणी सांगितलं दादा? काय पण मला अशी नारळ पडत होता आज. सगळं उलट करायला लागलं. युट्यूबचा व्हिडिओ बघून आलास काय? खाली घेऊन गेले तर मंडप कशाला घसते म्हटलं वरच दिलंय त्याला खालचं आपण घालायचं.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा म्हण की तू पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. लिम जाईल ना. ए खावा. तू खा की. हा गुळ जास्त घेऊ दे. ना कब हो गया ये रांगोळी सक्सेसफुली नाही झालेली, त्यामुळे आता मला काहीतरी हे घ्यावं लागतंय. आता मी ह्यानं रांगोळी काढणार आहे. मला येतच नाही मुळात रांगोळी. मी प्रयत्न केलेला पण नाही सक्सेसफुल झाला. गाईची इथली जमीन व्यवस्थित नाही, मुळात मी काढते व्यवस्थित तरी त्यातल्या त्यात इथं जमीन व्यवस्थित नाही, त्यामुळे हे कशी जराशी विचित्रच आल्या. आणि ह्याच्या खाली जे येलो येलो दिसते ना, इथं मी काढलेली होती. आता हे लपवासाठी मी ह्याच्यावरच काढली रांगोळी. तसं अजून त्याला डाळ गुळ लावायचं, ह्याच्यामध्ये डाळ आणि गुळ लावायचं. म्हणजे मेहंदी डाळ गुळ आणि लिंबाचं पाला. ही 5 काय असते तुम्ही? पांडव. हा ही 5 पांडव आणि ही गोल काय? हा ही पंती आणि हे 5 पांडव. गाव का स्पेशल गोला. ए गाढवा, तुला काम सांगितलं तू इथं बसलाय. मला कुठे ठेवलाय? तुम्ही नाही खाणार? या की खाऊया. दादा बघा आमचं काम करते. तो खात नाही गोष्टी. घ्या की तुम्हाला पण. तुला हे धर. निवड पप्पा दाखवून आले. मी नाही खात. खाल्लंय वरचं सगळं खाल्लंय. परत येताना डोक्यात गुळ अरे काम सोडून चाललं. बाबू चालला होता तयार. तूप नाही पेटलं मला मम्मी. आता निवड दाखवून झालं आपण जेवायचं. वर जाऊन बस त्याला काम लावून. ही काय सांगून होतोय. भारी वाटते ना पण पाण्यात खाली. मी नव्हतं सांगितलं पाणी मारायला. मी त्यांना म्हणलेलं आपण नुसतं फक्त. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? गाडी पण काढा. गाडी मारत पाणी बघा. बोट पण लावता ना. आम्ही तिकडून प्रेशर वाढवतो आणि जीवन येते मी. तुझी आणि पुरी. त्याच्यात तर चिस्ट कपडे लावलेत मशीनला आणि आता कपडे पण चालू करते. आणि आता पोळ्या खाल्ल्या तर लय सुस्ती आल्या, झोप पण आल्या, पण काम करायला लागेल. उद्या जरा बेबी शॉवरचा पण कार्यक्रम आहे, तर त्याचं पण नियोजन करायचं. आणि मेन विषय तो म्हणजे उद्याचा जो ब्लॉग असेल, म्हणजे आजचा पण मी अपलोड करणारच आहे. आणि उद्याचा बेबी शॉवरचा ब्लॉग खूप मस्त असेल, कारण आम्ही नियोजनच खूप छान केलं. आणि हे सगळं बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
सो गाईज स्टे ट्यून बाय बाय.